भारतीय संस्कृतीमध्ये अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते. मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड वस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योगे आत्म आचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. श्री स्वामी समर्थ मधील श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वाहा अधिक मी अशी होते. यातील स्वाहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगुण व ईर्षा. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा. समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तरून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु रूपे अंकित करा. असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापून उरले आहेत. सच्चित्त व आनंदाचे परम द्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम गुरुच्या अमृतमय चित्पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र, वेदोक्त ज्ञान व वेदांताच्याही पलीकडील सद्गुरु तत्वज्ञान सहजच प्राप्त होते. असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करोत हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.